तुम्हाला माहिती आहे का मंडळी, असे खुसखुशीत आणि अतिशय टेस्टी कोंबडी वडे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि त्याबरोबर हा झणझणीत असा चिकन रस्सा, तोही कुकरमध्ये अगदी झटपट असा होणारा. दोन्ही रेसिपी अतिशय भन्नाट चवीच्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओमधल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला समजतील आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी ही डिश बनवू शकता. सगळ्यात आधी इथे अर्धा किलो चिकन मी छान मॅरिनेट करून घेतेय. चिकनमध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 ते 1.5 चमचा हिरवं वाटण घातलं. यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची, आलं, लसूण ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेतल्या. थोडंसं पाणी घालून. हिरवं वाटण आवर्जून घाला, त्यामुळे टेस्ट छान येते. चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत वड्यांची तयारी करून घेऊयात. 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचे उडदाची डाळ. या 4 गोष्टी अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती पॅनमध्ये छानपैकी भाजून घ्यायच्या. हा मसाला खूप महत्त्वाचा आहे वड्यांसाठी. कारण जरी हे वडे झटपट बनवणार असलो तरी ते अतिशय फ्लेवरफुल होण्यासाठी हा मसाला नक्की बनवा. सगळ्या गोष्टी छानपैकी भाजल्या गेल्यात. आता ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी वाटून घ्यायच्यात. अगदी बारीक अशी पूड करा. जर बारीक अशी पूड झाली नाही तर ती एखाद्या चाळणीच्या साहाय्याने तुम्ही चाळून घेऊ शकता. कारण डाळ आहे उडदाची डाळ. जर ती अगदी तुमच्या मिक्सरमध्ये, ग्राइंडरमध्ये खूप छान फाईन होत नसेल ना, तर थोडीशी वाटून घेतली तरीही चालेल. चला, इथं माझ्या सगळ्या गोष्टी छानपैकी वाटल्या गेल्यात. अगदी फाईन अशी पूड झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, डाळ व्यवस्थित वाटली गेली पाहिजे. चला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या गेल्यात. आता घेऊयात दुसरं वाटण बनवायला. ते असणार आहे कांद्याचं. इथे एक मीडियम आकाराचा कांदा कच्चा वाटून घ्यायचा. ते वड्यांमध्ये हा कच्चा कांदा वाटून घातला ना, वडे अतिशय खुसखुशीत होतात. तेलामध्येच टाकल्याबरोबर छान ते फुगून वरती येतात. त्यामुळे कच्च्या कांद्याचं वाटण आवर्जून घाला. अगदी तुम्ही भाजणीची वडे बनवत असाल किंवा झटपट वडे बनवत असाल, कोणतेही प्रकारे बनवताना कांद्याचं वाटण मात्र आवर्जून घाला. चला, कांदा छानपैकी बारीक वाटला गेलाय. आता घेऊयात आपलं पीठ भिजवायला. आता आहे महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे पीठ मळायची. इथे मी झटपट असे हे कोंबडी वडे बनवण्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप कोणतीही घरात भाजणी असेल ती घ्या, नसेल तर ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं. या सगळ्यांमध्ये वाटलेला कांदा, केलेला छान असा मसाला, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता सगळ्या गोष्टी छानपैकी एकजीव करून घ्यायच्या. कांद्याचं वाटण अगदी सगळ्या पिठाला हाताने छान चोळून लावा, म्हणजे सगळ्या पिठामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स होईल. ही सगळी पिठं या प्रमाणामध्ये घेतली ना, की वडे अतिशय खुसखुशीतही होतात आणि टेस्टीही होतात. भाजणी वड्यांची रेसिपी मी याआधी पोस्ट केली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तुम्हाला जर भाजणी करून वडे बनवायचे असतील ना, तर तुम्ही तसेही करू शकता. चला, आता पीठ मळताना आवर्जून कोमट पाणी वापरा. कोमट पाणी तुमच्या हाताला जितपत सहन होईल तेवढं गरम पाणी घेऊन हे पीठ तुम्ही व्यवस्थित असं मळून घ्या. पीठ मळताना खूप घट्ट किंवा खूप सैलसर मळायचं नाही. मीडियम घट्ट असं मळायचं. कोमट पाणी वापरल्यामुळे पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं. त्यामुळे थंड पाणी अजिबातही वापरू नका. पीठ व्यवस्थित मळलं गेलं की छोटासा पेढ्या एवढा गोळा बाजूला काढून घ्यायचा. पीठ परत एकदा छान गोळा एकजीव करून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा आणि मध्ये एक होल करायचं. यामध्ये आपल्याला गरम कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय. अशा पद्धतीने तेलाचं मोहन घातल्यामुळे पीठ आरामात छानपैकी मुरलं जातं आणि जो एक फर्मेंटेशनचा प्रकार म्हणतो ना, तो यामुळे होतो. त्यामुळे आवर्जून ही टिप फॉलो करा. छान कडकडीत तेलाचं मोहन घातलं की वरती जो गोळा आपण बाजूला काढून ठेवला होता तो व्यवस्थित लावून घ्यायचा. हे बंद करून टाकायचं. त्या हिटमुळे पीठ व्यवस्थित असं मुरतं आणि यामुळे टेस्टही भारी येते. वडाही अतिशय खुसखुशीत होतो. चला, आता पीठ झाकून किमान अर्धा तास तरी भिजायला बाजूला ठेवा. तोपर्यंत आपण आपली झटपट अशी चिकनची भाजी करून घेऊयात. यासाठी इथे टोमॅटो, आलं, लसूण, ओलं खोबरं आणि तळलेला कांदा घेतलाय. त्याचबरोबर 8 ते 10 काजू आणि त्याचबरोबर 4 ते 5 लाल सुक्या बेडगी मिरच्या अर्धा तास आधी कोमट पाण्यामध्ये भिजायला घातल्या होत्या. इथं जो आपण बिरिस्ता म्हणतो, बिर्याणीसाठी वापरतो, तो तळलेला कांदा मी घेतलाय. त्यानंतर घालायचे ओलं खोबरं, टोमॅटो, आलं आणि लसूण. या सगळ्या गोष्टी छानपैकी आपल्याला वाटून घ्यायच्यात. यामध्ये ह्या लाल सुक्या मिरच्या ज्या आपण भिजवून ठेवल्या होत्या आणि काजू घालून घ्यायचे. काजूमुळे आणि लाल सुक्या मिरच्यांमुळे रंग छान येतो, परंतु चवही भन्नाट अशी येते. काजूमुळे छान एक रिचनेस आपल्या भाजीला येतो आणि बेडगी मिरच्यांमुळे लाल रंग खूप छान डार्क व्हायला मदत होते. चला, सगळ्या गोष्टी छानपैकी अगदी बारीक वाटून घ्यायच्यात. थोडंसं पाणी आवर्जून घाला, कारण स्मूथ अशी याची पेस्ट झाली पाहिजे. वाटण अगदी मऊसूद असं झालं पाहिजे. चला, वाटण छान असं तयार झाले. तुम्ही रंग बघू शकता, किती छान डार्क रंग आलाय. बरिस्ता घातला ना, त्यामुळे चव पण अतिशय छान येते चिकनच्या रश्श्याला. त्यामुळे साधा भाजलेला कांदा घालण्याऐवजी ना, नक्की तुम्ही बिरिस्ता तळून घाला. आता घेऊयात फोडणी करायला. 5 ते 6 चमचे तेल कुकरमध्ये घातलंय. यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र घालून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावरती परतलं गेला की यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं. चिकन ही छान वाफलेपर्यंत परतून घ्यायचं. चिकन घातल्यानंतर फ्लेम आवर्जून हाय ठेवा. हाय फ्लेमवरती जेवढं तुम्ही छान परतवून घ्याल ना, तेवढं चिकन तुमचं टेंडर असं शिजतं. चिकनवरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं चिकन वाफलू द्यायचं.
लगे मसाला किंवा कोणतंही पाणी न घालता झाकण ठेवून एक 2 मिनिटं तरी चिकन छानपैकी शिजू द्या, जेणेकरून त्याला स्वतःचं पाणी सुटतं आणि तेलही सुटतं. चला चिकन छानपैकी इथे मी 2 ते 3 वेळा तरी झाकण ठेवून वाफलवून घेतेय. एक 10 ते 12 मिनिटं मी इथे चिकन छान वाफलवून घेतले. तुम्ही बघू शकता चिकन किती सुंदर असं टेंडर असं परतलं गेलंय. आता यामध्ये घालायचा आहे आपला मसाला. जेव्हा आपण डायरेक्ट चिकनची भाजी करतो कुकरमध्ये अळणी रस्सा न करता, त्यावेळेला चिकन व्यवस्थित शिजवून घ्या, म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या रश्श्याला भेटेल. त्यानंतर हे केलेलं वाटण घालायचं. वाटण घातल्यानंतर व्यवस्थित असं चिकन या वाटणामध्ये कोट करून घ्यायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं. वाटणामध्ये आपण पाणी घातलं होतं त्यामुळं अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचंय. चला एक वाफ दिली. वाफ दिल्यावरती तेल सुटायला लागले, की परत एकदा त्याला छानपैकी मी परतवून घेतलंय. त्यानंतर यामध्ये सगळे ड्राय मसाले घालणार आहोत. जोपर्यंत मसाला तुमचा छान परतला जात नाही, तोपर्यंत ड्राय मसाले घालू नका. कारण मसाले एकदा घातले, की तुम्हाला लवकरात लवकर पाणी घालावं लागतं आणि त्यामुळे व्यवस्थित म्हणावी अशी तरीसुद्धा आपल्या भाजीला येत नाही. चला वाटण छान परतलं गेलंय. आता पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती काळं तिखट घालून घेतले. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसालाही घातलाय. घरगुती काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल. आता हे सगळे ड्राय मसाले या वाटणामध्ये आणि चिकनमध्ये परत एकदा छान परतवून घ्यायचे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. परतण्याची प्रोसेस जेवढी तुम्ही छान कराल ना, तेवढे तुमच्या चिकनचा रस्सा अतिशय टेस्टी असा होणार आहे. त्यामुळे परतायला आवर्जून छान वेळ द्या. त्यानंतर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं, गरजेप्रमाणे पाणी घालायचं. पाणी आवर्जून गरम घाला, थंड पाणी घालू नका. नेहमी तुम्हाला नॉन-व्हेज, मटण, चिकन बनवत असताना सांगत असते, की गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्यामुळे मसाल्यांची चव आहे अशी राहते, चिकनची, मटणची चव आहे अशी राहते. अजिबातही चव जात नाही. रस्सा त्यामुळे अतिशय टेस्टी होतो. तुम्ही रस्स्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. वड्यांबरोबर खाण्यासाठी चिकन रस्सा आवर्जून मी थोडासा घट्टसर बनवते. कारण वड्यांबरोबर खाण्यासाठी रस्सा थोडासा दाटसरच हवा. चपाती किंवा भाकरीबरोबर खाताना तुमचा रस्सा पातळ असेल तरीही चालतो. चला आता झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजेल तोपर्यंत आपले वडे करायला घेऊयात. वड्यांचं पीठ अर्धा तास छानपैकी भिजले. आता परत एकदा छान ते मळून घ्यायचं. जे काही तेल आपण यामध्ये घातलं होतं ते तेल सगळं या पिठामध्ये छान एकजीव असं करून घ्यायचं. अतिशय मऊ लुसलुशीत असा हा डो तयार झालाय. तुम्ही बघू शकता उंडा किती छान तयार झालाय. आता याचे मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण पुरी बनवताना गोळे करतो त्याचप्रमाणे हे छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपले वडे थापायला घ्यायचे. ह्या छोट्या-छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही ही रेसिपी केली ना, तर अतिशय परफेक्ट आणि अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी होणार आहे. त्यामुळे नक्की ह्या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स वापरून तुम्ही ही रेसिपी फॉलो करा. चला तेल गरम करायला ठेवले. आता वडे बनवण्यासाठी अशा पद्धतीने एक प्लास्टिक पेपर घ्यायचा. यावरती तेल लावायचं. छोटासा उंडा घ्यायचा. उंड्याला सुद्धा तेल लावायचं आणि अगदी हलक्या हाताने वडा थापायला घ्यायचा. वड्याचं पीठ जर बोटाला चिकटते असं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही बोटाने घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती हलक्या हाताने मी हा वडा थापते. वडा थापत असताना हलक्या हाताने जे काही प्लास्टिकचा कागद आहे तो फिरवत राहा, म्हणजे वडा सगळ्या बाजूने एकसारखा असा थापला जातो. मध्ये एक होल करून घ्यायचं आणि वडा थापताना वडा अजिबातही पातळ थापायचं नाही, हलकासा जाडसर थापायचा, म्हणजे तो तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच फुलतो. तुम्ही जर अगदी पातळ असं हे वडा थापला तर अजिबातही तो तेलामध्ये गेल्यानंतर फुगणार नाहीये आणि तेल मात्र वडा सोडण्या अगोदर गरम छान कडकडीत असावं. गरम कडकडीत तेलामध्ये वडा सोडायचा आणि सोडल्यानंतर हलक्या हाताने खाली प्रेस करायचं, जेव्हा तो वरती यायला लागतो आणि हलक्या हाताने प्रेस केला की तो लगेच टम्म असा फुगतो. त्यानंतर गॅस अगदी मीडियम करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती दोन्ही बाजूंनी वडा छान तळून घ्यायचा. वडा तळताना नंतर मात्र गॅस अजिबातही फुल करायचा नाही, कारण सगळी पिठं आहेत ती व्यवस्थित शिजली आणि भाजली गेली पाहिजे. त्यामुळे वडा सोडताना जरी तेलाचं टेम्परेचर हाय असलं तरी नंतर मात्र अगदी लो करा. तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूंनी किती खमंग खुसखुशीत असे वडे भाजले जातायत आणि प्रत्येक वडा अगदी टम्म असा फुगतोय. या पद्धतीने तुम्ही हे वडे केले तर वडे अगदी परफेक्ट असे फुगणार आहेत. कांद्याची पेस्ट घातल्यामुळे सुद्धा वडे फुगायला मदत होते आणि ते जास्त वेळ खुसखुशीत राहायला मदत होते. त्यामुळे कच्च्या कांद्याचं वाटण आवर्जून घाला. चला सगळे वडे छानपैकी मी तळून घेतलेत. आता बघूयात आपलं चिकन. अतिशय सुंदर असा हा चिकन रस्सा तयार झालाय. कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये चिकन अगदी परफेक्ट असं शिजतं. अगदी 2 शिट्ट्यात सुद्धा सहज शिजलं असतं, कारण मी अगोदरच त्याला छानपैकी परतवून घेतलंय. तरी पण एकदा चेक करून दाखवते. अगदी सॉफ्ट असं हे चिकन झालंय. तरी सुद्धा अफलातून आली आहे आणि घट्टपणा तुम्ही बघू शकताय. अगदी परफेक्ट अशा वड्यांबरोबर खाण्याची याची कन्सिस्टन्सी झाली. तुम्हाला जर पातळ रस्सा आवडत असेल तर रस्सा तुम्ही थोडासा पातळ केला तरीही चालेल. चला आता ताट सर्व्ह करून घेऊयात. कांदा, लिंबू,
झणझणीत असा हा आपला चिकन रस्सा. त्याचबरोबर मी चिकन फ्राय सुद्धा केलेत आणि हे आपले खुसखुशीत कोंबडी वडे. चला कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. वडा मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. किती खुसखुशीत असे झालेत ते आणि टम्म असे फुगल्यामुळे ना त्याचे दोन्ही लेयर सुद्धा आपल्याला परफेक्ट असे दिसतायत. बऱ्याच वेळेला या काही रेसिपी आहेत ना, ते नाव ऐकूनच आपल्याला वाटतं, बापरे! किती अवघड आहेत आणि किती करायला याला कष्ट लागतील. परंतु काही नाही, अगदी झटपट अशी तुम्ही ही रेसिपी करू शकता. फक्त पद्धतशीरपणे जर रेसिपी तुम्ही फॉलो केली ना, तर तुम्ही आरामात हे कोंबडी वडे, हा झणझणीत चिकन रस्सा अगदी झटपट असा बनवू शकणार आहात. चला रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत, खमंग, टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली दिलेले बेल आयकॉनला हे क्लिक करा, कारण दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि अशा टेस्टी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तसेच Instagram आणि Facebookवरही आपल्या चॅनलला फॉलो करा. तिथेही दररोज नवनवीन रेसिपी येत असतात. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.